जय श्रीकृष्ण. तर बालमित्रांनो, आपण आता याच्या आधीची गोष्ट शरद ऋतूचं वर्णन केलेलं आहे. शरद ऋतू म्हणजे पावसाळा, आणि पावसाळा सगळ्यांना आनंद देणारा, सगळ्या सृष्टीला जलाचा साठा करून देणारा आणि सगळ्यांचं अन्नधान्याची व्यवस्था करणारा असा शरद ऋतू. आणि शरद ऋतू संपल्यानंतर जेव्हा वेणुगीत, आजच्या आपल्या गोष्टीचं नाव आहे वेणुगीत. वेणुगीत म्हणजे काय? तर बासरी संगीत. तुम्हाला आवडते का खूप बासरी संगीत? बासरी ही अशी एक आहे की तिचं संगीत सगळ्यांना आवडतं. कारण बघा, कितीही आपण रागात असलो आणि बासरीचा आवाज ऐकू आला तर आपलं मन आनंदी होतं. तसंच गोकुळामध्ये कृष्ण बासरी वाजवायचा आणि बासरीच्या आनंदामध्ये गोपी आपल्या सगळ्या स्वतःला हरवून जायच्या आणि त्या बासरी वादनाचा स्मरण करता करता त्यांचं ध्यान लागायचं. आपण मेडिटेशन जे म्हणतो ना, तर ते त्यांचं तेव्हा व्हायचं. कारण की त्या विचार करायच्या की कृष्ण किती सुंदर दिसतो, बलराम किती सुंदर दिसतो, आणि ते त्याचं वर्णन आठवायच्या की कृष्णाचं कसं पिवळं पितांबर आणि डोक्यावर मोरपीस आणि सुंदर सुंदर फुलांचे अलंकार, असे दागदागिने घातलेला रत्नजडित हिरे माणके मोत्यांचा कृष्ण किती सुंदर दिसतो, करले केस. आणि बलरामाचं वर्णन करताना त्या म्हणायच्या की बलरामाचं कसं निळ्या रंगाचं वस्त्र असतं आणि बलराम पण किती सुंदर दिसतो आणि कृष्ण किती आकर्षून घेतो, असं त्यांचं वर्णन चालू असायचं घराघरात कृष्णाबद्दल. आणि त्या एकमेकी सख्या म्हणजे त्या गोपी म्हणत की तुला माहिती आहे का, कृष्ण हा किती देवताचा असेल, कारण की ते गोकुळात घेऊन आलेले आणि त्यांच्यासोबत ज्या गोपी आल्या होत्या त्या गोपीसुद्धा भगवंताचे रूप घेऊनच, अवतार घेऊनच त्या त्यांच्यासोबत आलेल्या होत्या, कृष्णमय झालेल्या होत्या. अशा कृष्णमय गोपींना जेव्हा पावसाळा संपल्यावर कृष्ण आणि बलराम आपल्या सवंगड्यासोबत वनात जात आणि बासरी वाजवत असताना सगळी गायी, वृक्ष, पशु पक्षी तल्लीन होत, आणि ते तल्लीन होत असताना त्यांच्या मध्ये तल्लीन होत असताना ते म्हणजे मंत्रमुग्ध होत होते. वासरू दूध प्यायचं विसरायचा आणि पशुपक्षी गवत चारायचं विसरायचा. त्या वेणुनादानी इतकं सगळ्यांना वेडं केलं होतं. अशी ही बासरी वादन खूप सुंदर बासरी वाजवायचा. आणि गोपी म्हणायच्या, तुला माहिती आहे का सखे की ती एवढीशी वेणू म्हणजे बासरी, ती आपल्या कृष्णाच्या ओठावर मधुरपान करते. तिने किती पुण्य केलं असेल, तिचं किती भाग्य असेल की भगवंताच्या अधरामृताचं पान करते, म्हणजे ती ओठावर बसते आणि भगवंत तिच्यामधून सूर काढतात. असे एकमेकांना त्या सख्या आठवत होत्या आणि ध्यानमग्न होत होत्या. आणि त्या गोपी या बासरी वादनाने कृष्णाकडे आकर्षिल्या जात होत्या आणि त्या जशा असतील त्या अवस्थेमध्ये बसायच्या किंवा मग कृष्णाला शोधत वनात यायच्या. अशी हे वेणुवादन बासरी वादक संगीतमय सगळ्या वृंदावनात आवाज त्यांचा ऐकू येत होता आणि सुंदर वातावरण झालेलं होतं. कारण वर्षा ऋतू नुकताच संपला होता. सगळ्या धबधबे, नदी सगळे दुथडी भरून वाहत होते. डोंगर आणि याचा विचार करत होत्या की हा डोंगर किती पवित्र आहे, कारण याच्यावरून गोपाल कृष्णचे चरणकमल लागतात आणि सगळ्या सरोवरांमध्ये कमळं फुललेली होती सुंदर. आणि त्या वेणूच्या नादाने सगळं सृष्टी संगीतमय झाली होती. अशा सुंदर सृष्टीला बघून गोपी खरोखर हरवून जात होत्या. पक्षीसुद्धा जागेवर बसायचे तर ते मंत्रमुग्ध झाल्यासारखे न हालता बासरी वाजवणे ऐकत असत. असं ही सुंदर बासरी आपला कृष्ण वाजवत असे आणि त्याच्या आवाजाने सगळ्या गायी, वासरं
कृष्णाच्या समोर येऊन आणि बसत होते, मंत्रमुग्ध होऊन ऐकत होते. एवढा सुंदर बासरी वाजत होता कृष्ण. असं वेणुवादनचं आज आपण गोष्ट ऐकली.